नमस्कार, मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती अनेक विषयाची व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहतात आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरत आहात। अद्यापही आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा। विद्यार्थ्यांनो, प्रथम सत्र परीक्षेची एक नमुना आदर्श प्रश्नपत्रिका मी आपल्याकडे माझ्या कॉलेजच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची प्रश्नपत्रिका आपल्यासमोर इतिहास ह्या विषयाची देत आहे। अधूनमधून मी त्याच्या बाबतीमध्ये काही चर्चा पण आपणाबरोबर करणार आहे आणि निश्चितपणे ही प्रश्नपत्रिका कशा पद्धतीनं असते ते पाहिल्यानंतर आपल्याला पेपर सोडवण्यासाठी, अभ्यासासाठी आपल्याला ते उपयुक्त ठरेल। आपण माझ्या चॅनलला त्या ठिकाणी नवीन असाल तर आपण प्लेलिस्टमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला अनेक विषयाचे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील, ते सुद्धा जरूर पहा, तुम्हाला ते उपयुक्त ठरणार आहेत। तर पहा, 11वी प्रथम सत्र परीक्षा 2.5 तास वेळ असतो, गुण 50 असतात, सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य त्या ठिकाणी असतं। आपणाला माहीत आहे की उजव्या बाजूला गुण दर्शवतात, उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या काढाव्यात, प्रत्येक मुख्य प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ हा नवीन पानावरती करावा, ही सूचना महत्त्वाची आहे। पहा, प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा। विधान पुन्हा लिहायचंय, फक्त रिकामी जागा शब्द फक्त लिहायचा नाही, हे लक्षात ठेवायचंय। तर एक, लोथल हे नगर तेथील प्राचीन टिंबटिंब प्रसिद्ध आहे, तुम्हाला त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। दुसरा प्रश्न आहे, येलो रिव्हर हे टिंबटिंब या चीनी नावाचे भाषांतर आहेत, त्यासाठी सुद्धा तुम्हाला 4 पर्याय आहेत। तिसरा पर्याय आहे, जनपदीन या शब्दाचा उल्लेख असणाऱ्या अष्टाध्यायी या ग्रंथाचा कर्ता टिंबटिंब कर्ता आहे, 4 पर्याय दाखवलेले आहेत। काशी या महाजनपदाची टिंबटिंब येथे राजधानी होती। 5वा, सम्राट अशोकचे लेख टिंबटिंब लिपीत कोरलेले आहेत। आणि ब, तर पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायला सांगितलेली आहेत। 3 गुण दिलेले आहेत। मग अ, निष्क सोन्याचा अलंकार, ब, सातू वैदिक लोकांचे प्रमुख पीक, क, कुष्टय विहिरीतील पाणी काढण्याचे साधन, ड, नाव्य नद्यामधून होणारी वाहतूक, हा एक पर्याय दिलेला आहे। त्यानंतर दुसरा आहे, अ गट, ब गट, प्राच्य पूर्व दिशेचा प्रदेश, प्रातिच्य पश्चिम दिशेचा प्रदेश, उतिच्य उत्तर दिशेचा प्रदेश, उपरांत विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेश। 3 आहे, त्या ठिकाणी अ गट आहे, कोसल, श्रावस्ती, अंग, चंपा, मत्स्य, मथुरा, गांधार, तक्षशिला। त्यानंतर विद्यार्थ्यांनो, प्रश्न क्रमांक दुसरा अ, ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे आपल्याला त्या ठिकाणी लिहायची। गुण 3 आहेत। एक, हडप्पा संस्कृतीत विटकाम करताना वापरलेली पद्धत, दुसरा आहे भाषाशास्त्राची एक शाखा, आणि तिसरा दिलेला आहे 10 जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये दिलेले युद्ध, तर तुम्हाला याच्यासाठी 3 गुण आहेत। ब आकडा आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा, त्याच्यासाठी सुद्धा 3 गुण आहेत। एक कारणासाठी 1 गुण आहे। एक, आव्हाड संस्कृतीला बनास संस्कृती असं म्हणतात, त्याच्यामध्ये अ, ही संस्कृती बनास जवळ वसलेली आहे म्हणून, ही संस्कृती बनास नदीच्या उपनदीवर वसलेली आहे म्हणून, ही संस्कृती बनास गावात वसलेली आहे म्हणून, आणि ड, या संस्कृतीचे नाव बनास असेच आहे म्हणून। दुसरा आहे, वैदिक लोकांना पणी हे त्यांचे शत्रू वाटत नाही, कारण अ, ते वेगळ्या जनसमुदायातील होते, ब, त्यांची भाषा ग्राम्य होती, क, ते वैदिक लोकांच्या गायी पाळून नेत असत, आणि ड, ते वैदिकांच्या आज्ञा पाळत नसत। तिसरा आकडा आहे, भारतातील प्राचीन जनपदाच्या उदयामागील प्रमुख कारणे होते, अ, भौगोलिक सीमांची व स्वायत्तेची निर्माण झालेली जाणीव, ब, सभा व समिती यांचा गैरकारभार, क, ग्राम वसाहतींची वाढलेली लोकसंख्या, आणि ड, वैदिक लोकांचे मोठ्या संख्येने झालेले स्थलांतर, हा मुद्दा त्या ठिकाणी आहे, आपण पाहू शकता। त्याचबरोबर
आता नंतर प्रश्न क्रमांक 3 आहे की पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा प्रश्न आहे 4 गुणांसाठी. तुम्हाला कोणतेही महाजनपद दक्षिण भारतात होते 2, सध्याच्या भारतीय सीमांच्या बाहेर कोणती महाजनपदे होती 3, एकूण किती महाजनपदे होती व कोणत्या शतकात 4, नकाशामधील आधुनिक शहरे कोणती 4. आता पहा, नकाशाच तुम्हाला खाली दिलेला आहे 16 महाजनपदे. त्याचं अगदी सुस्थितीत तुम्ही निरीक्षण करा आणि त्याच्यामध्ये त्याची उत्तरं दडलेली आहेत विद्यार्थ्यांनो. याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही वहीमध्ये सुद्धा ही प्रश्नपत्रिका सोडू शकता. तर हा नकाशाचं बारकाईने निरीक्षण करा. त्यानंतर दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करायची आपणाला त्या ठिकाणी. आणि हे करत असताना आपणाला पहा की पूर्व वैदिक पद्धतीनं त्या ठिकाणी आपणाला शंका त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपणाला सांगता येईल की मध्यभागी पूर्ववैदिक संस्कृती, त्याला जनसमुदाय, दाशरथ्न युद्ध, व्यवसाय आणि देवत असे 4 गुण आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये अगदी एक शब्द लिहिला तरी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. दुसरा आहे जनपद या संस्थेचा उल्लेख असणारे प्राचीन साहित्य, उत्तर वैदिक साहित्य आणि नंतर 4 पर्याय तुम्हाला लिहायचे. तर ब्राह्मण ग्रंथ असं दिलेलं आहे. त्यानंतर 3रा प्रश्न आहे जैन धर्म, त्याचा पंचमहावर्ते, त्याचे 2 भाग आहेत, पार्श्वनाथ आणि वर्धमान महावीर. पार्श्वनाथचे 4 भाग आणि वर्धमान महावीरचा 1 भाग त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे पुढील विषयांवरती संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 गुण 6 आहेत. म्हणजे तुम्हाला 2 गुणाला 1 टीप त्या ठिकाणी आहे. सविस्तर उत्तर इथं अपेक्षित आहे. हडप्पा, माळवा संस्कृती, आश्रम पद्धती, वर्णव्यवस्था, जन व जनपदे. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतीही 2 6 गुणासाठी आहेत, म्हणजे 3 गुणांना एक प्रश्न आहे. नवाश्मयुगाचे मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. 2 हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. 3 16 महाजनपदांचा उदय झाला. 6 गुणासाठी कोणते 2 आपण सोडू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 2. 1 6 गुण आहेत. 1 चाकाच्या वापराने तंत्रज्ञानात क्रांती घडून आली. 2 हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहतीत यांच्यात परस्पर संबंध होते. 3 आर्याच्या मूळ स्थानाविषयी विविध मते आहेत. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 1 5 गुणांसाठी हा प्रश्न दिलेला आहे. 1 नवाश्मयुगातील व्यापार व दळणवळणाची माहिती लिहा. 2 लोकसत्ताक आणि अल्प लोकसत्ताक पद्धतीचे वर्णन करा. 1 5 गुणांसाठी आहे. अगदी पाठपोट पूर्ण उत्तर लिहिणं, मुद्देसूद उत्तर लिहिणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे की खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. तर तुम्हाला या ठिकाणी कोणताही 1 प्रश्न सोडवायचा आहे. गुण 5 आहेत आणि कोणते मुद्दे पण दिलेले आहेत. पहा, 1 आकडा गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. 1 अ कालखंड, ब व्यवसाय, क विस्तार, ड इतर संस्कृतींशी आलेल्या संबंधाचा पुरावा असा आहे. क्रमांक 2 महाजनपदामधील राज्यव्यवस्था खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. अ राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा, ब राजाची निवड, क राजाचे अधिकार, ड निर्णय प्रक्रिया. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो ही नमुना प्रश्नपत्रिका आहे. अभ्यास मंडळानं जो आपल्याला पॅटर्न दिलेला आहे त्या पॅटर्नच्या आधारे ही प्रश्नपत्रिका दिलेली आहे. निश्चितपणे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा, आपल्या वहीमध्ये याची सविस्तर उत्तरे लिहा. निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा हा प्रश्नपत्रिका प्रथम सत्राला निश्चितपणे होईल अशी आशा करतो. धन्यवाद.